Good morning. Good सकाळ हरिओ. ओके. madam. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. चलो. आई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरिओम. गुड मॉर्निंग. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. कोण म्हटलं त्याला पण गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण मन लावून ऐकायला लागलाय तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई. शशिकला ताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. शशिकला ताई आहे का तुम्ही? कारण पद्मजा मॅडम आणि डॉक्टर गाडी करायला. ओके चलो. कोण महावीर रडके लॅपटॉप वर आहे का याच्यावर आहे? काढा फोटो लॅपटॉप वर असला तर. लॅपटॉप वर मोबाईल आहे. चलो चलो आहे काय? नाही तर माझ्या क्लॅपिंग फुकट गेले असत्या म्हणायला शशिकला ताई. ओके चलो. नाही तर माझा मोबाईल मी फोटो पुरता हातात घेतोय. सगळेजण घ्या आपला आपला एनर्जी ड्रिंक. कोण कोण व्हिडिओ ऑफ करून बसले बघा जरा. पट 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 व्हिडिओ ऑन करा. ओके. लेमन विथ सिम्पली प्रोबायोटिक. लेमन विथ सिम्पली प्रोबायोटिक. माझं पीच आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन आहे. ओके. लेमन आहे. आता जरा तुलसी आणि जिंजर आणि सिनेमन कशाला स्ट्रॉंग वाटतात बघा. तुम्ही म्हणाल तुमचाच कसा बिघडलाय आणि तुम्ही पीच घेऊन बसलाय. कारण का की आता डबा नाही फुटलेला. थँक्यू. काश्मीरी पहिल्यांदा आपण सुवर्णा पाटील ताईंचा बर्थडे सेलिब्रेट करू. मग सुरेखा ताई तुमच्याकडे येणारच आहे बर का. पण पहिल्यांदा सुवर्णा पाटील ताईंचा बर्थडे सेलिब्रेट करू. कोण कोण मध्ये 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 अनम्यूट केलंय स्वतःच डिव्हाइस आणि मध्ये मध्ये तुमच्या घरातले बोलायचं राहू दे. हो तुम्हीच बोलायला लागलाय. तर असं सगळेजण म्यूट करून घ्या. बर्थडे सेलिब्रेट करताना आपण परत अनम्यूट करू. बघा जोरदार क्लॅपिंग करू. सुवर्णाताई शतायुषी फॅमिली तर्फे तुम्हाला शतायुषी शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. Happy birthday to Suvarnatai. Happy birthday, God bless you. ओके. सुवर्णाताई नाव कुठून आहात? लिंक मिळाली आणि का वाटलं शतायुषी बरोबर आपण जॉईन व्हावं. आणि तो जॉईन झालाय पण तुम्ही तुमच्यामध्ये किती काय काय बदल ते. ओके कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझ्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी या 27 मध्ये जॉईन होऊन, माझं नाव सुवर्णा पाटील. मी या 27 मध्ये जॉईन होऊन 10 महिने झाले आणि मला लिंक प्रिया भंडारे कडून मिळालेली आहे. मी कराडमध्ये राहते आणि मी बाय प्रोफेशन एक प्राथमिक शिक्षिका आहे. आणि मला या 27 फॅमिलीमध्ये प्रियाचा रिझल्ट बघूनच मी यामध्ये जॉईन झाले. तिला मला फारसं सांगावं लागलं नाही. पहिल्यांदा ती लिंक देत होती पण मी काय उघडून बघायचा कधी प्रयत्न केला नव्हता. पण एक दिवस तिची मम्मी मी स्टाफ मेंबर, मग त्यांचा फोन आला की नुसतं बघा तरी. मी बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच जॉईन झाले. म्हणजे ऑलरेडी खूप चॅलेंजेस होते. एकतर मला थायरॉइड होतं 2006 सालापासून आणि
थायरॉइडचा त्रास आणि वजन इतकं झपाट्यानं वाढत गेलं 6 सालापासून आणि त्या वजनाचा त्रास व्हायला लागला नंतर नंतर आणि एक मनामध्ये सारखी भावना अशी राहायला लागली की आपलं खूप वजन आहे म्हणजे बाहेर कुठं जायचं म्हटलं तरी त्याचं टेन्शन यायचं नको मनामध्ये खूप नाराजी की त्या वजनाचा खूप त्रास होत होता पित्ताचा त्रास तर इतका होता की ज्या वेळेला डोकं दुखेल त्यावेळेला घरातल्यांनी कुणी बोलायचंच नाही एकदम शांत कारण ते सहनच व्हायचं नाही एक आवाज सुद्धा सहन होत नव्हता असं वाटायचं डोकं कुठेतरी आपटून आपलं स्वतःच घ्यावं इतका प्रचंड डोकेदुखीचा त्रास होता परंतु गेले 10 महिन्यामध्ये मी जॉईन झाल्यापासूनच मला यामध्ये रिझल्ट यायला सुरुवात झाली आणि गेल्या 10 महिन्यामध्ये मी जवळजवळ 17 किलोचा वेट लॉस केलेला आहे माझा डोकेदुखीचा प्रॉब्लेम 99.99 क्वचित कधीतरी माझ्या चुकीमुळे म्हणजे खायचं राहिलं कार्यक्रमात कुठं अडकले तरच थोडासा त्रास होत नाही तर 99.99 माझा त्रास बंद झालेला आहे मानदुखी होती म्हणून मी थोडे दिवस योगा केला सुजाता मॅडमचा आणि त्याच्यातून माझा मानदुखीचा त्रास पण बऱ्यापैकी कमी झाला आणि नंतर मग मी वर्कआउटला जॉईन झाले आणि डेली वर्कआउट करते आणि आता इतकं छान वाटतंय ड्रेस घालताना फार विचार करायची मी नाही आपण जाड आहे आपल्याला ड्रेस चांगला दिसायचा नाही पण आता मी बिनधास्त ड्रेस घालते आणि हा जो आनंद आहे तो फक्त मला शतायुषी फॅमिलीमुळे मिळालेला आहे आणि खरोखर मी प्रिया भंडारे आणि संपूर्ण शतायुषी फॅमिलीची आजन्मऋणी राहीन आणि त्यांनी हा मला जो आनंद दिलेला आहे तो आनंदच मला मोटिवेट करतो आणि रोजचे सगळ्यांचे जे सेशन असतात अर्चिता मॅडमचा असू दे किंवा ढेरे सरांचा असू दे हे जे मला प्रोत्साहित करतात कारण तिथं ऐकलेल्या कथा असतात ना त्या सगळ्या मी शाळेत जाऊन मुलांना सांगत असते म्हणजे त्या कथा ऐकताना मला कुणी बोललेलं असत नाही कारण मी इतकी मन लावून ते ऐकत असते कारण त्याचा आपल्या जीवनात तर उपयोग होतोच होतो परंतु शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवण्यासाठी मला त्याचा फार उपयोग होतो त्यामुळं कायमस्वरूपी मी या शतायुषी फॅमिलीशी रिलेटेड राहणार आहे थँक्यू मॅडम सुवर्णाताई वाढदिवस किती आहे तुमचा माझा 50वा वाढदिवस झाला भारी 50 कम्प्लीट निम्मा टप्पा कम्प्लीट केला आणि निम्म्याला एवढं भारी तुम्हाला रियालिटी आहे तुम्ही स्वतः वर्क करायला लागलाय तुमच्या कामामुळे तुमचा रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट आपला कॉन्फिडन्स जेव्हा जातो ना मला असं वाटतं एकदा जॉईन झालं 1% जरी आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली ना तर आपण त्या रस्त्यावर होतो मला 500 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मला 500 किलोमीटरच्या प्रवासामध्ये मला 10 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की बेंगलोर 500 किलोमीटर तर मला बेंगलोरला पोहोचायचं जरी असलं तरी मी राईट ट्रॅकवर आहे हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो थोडस जरी तुम्हाला फरक वाटला ना तरी पाहायला लागतो आणि तो यायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे झालेला छान बदल तो बघायला पाहिजे आणि तुम्ही तो बघत बघत चाललाय म्हणून हा फरक आहे सुमित सर मला सारखं सारखं मेसेज टाकतायत की 500 डबल डिवाइस ते बघा पालेकर अनम्यूट आहे ना तुम्ही अनम्यूट करून करून बोलत बसला तर लोकांना प्रॉब्लेम आहे कळत पण नाही लोकांना ऐकताना ते लक्षात येत नाही ओके त्यामुळं सुवर्णाताई कीप इट अप अजून बेस्टपैकी पुढची 50 वर्षे याच्याही पेक्षा भारी जातील ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण सुवर्णा पाटील ताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत पहिला जाऊ सुरेखा ताईंच्याकडे कारण सुरेखा ताईंना परवा आपण वेटिंग वर ठेवलं होतं ना त्यामुळं आणि मला अजून एक म्हणायचं होतं सुवर्णाताई तुम्ही लय भारी आहे कारण इकडचं ऐकून तुम्हाला कोणाला तरी सांगता तरी येतं आणि सांगता येण्याचा अकाउंट खूप मोठा आहे आज या गोष्टींची खूप गरज आहे कारण आपण म्हणतो ना इथं शाळेमध्ये सुद्धा आता मूलभूत सगळे जे टॉपिक आहेत ना ते शिकवायला सुरुवात झाली तो विषय पण घेतला मग आता त्याच्यातच याच्यामध्ये नीती मूल्यांच्या मध्ये जर बदल झाला मुलं कसले भारी संस्कारी घडतील मूल्य शिक्षण हा विषय आहे तेच ना मूल्य शिक्षण ते गरजेचं आहे ना पालेकर यशवंत तुमचा डिव्हाइस आपोआप अनम्यूट व्हायलाय का नाहीतर मग तुम्ही गेलेच ते वेटिंग कोणतरी ठेवलं त्यांना तर मध्ये 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 तेही व्हायला लागले यदा कदाचित ज्यांनी वेटिंग वर त्यांना ठेवलंय ना त्यांचा डिव्हाइस चॅलेंज असू शकतो बरं का ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू सुवर्णाताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत सुरेखाताईंच्याकडे सुरेखाताई
नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं शतायुषी बेवडावानी, काय रिझल्ट? गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव सुरेखा मासुले, कबनूरहून आहे मी. माझा भाऊ राहुल पाटील यानं मला लिंक दिली. मला बीपी, शुगर आणि वजनसाठी मी यात जॉईन झाले. हॅलो, येतोय आवाज आवाज? येतोय? येतोय. किती दिवस हा. झाले जॉईन होऊन तुम्ही? मी जॉईन 10 तारखेपासून मी हार चालू केलाय. या इथं आता ह्या महिन्यात? हा, आता ह्या महिन्यात 21 दिवस झाले. ओके. प्रॉब्लेम काय होता? मला नुकतीच शुगर झालेली, म्हणजे कदाचित त्याच्या अगोदर झाली असणार 1-2 महिने, पण मला लक्षात आली नाही. आणि मला दिवाळीच्या अगोदर 1-2-3 दिवस लक्षात, म्हणजे रिपोर्ट चेक केल्यावर लक्षात आलं. मला कानाचा प्रॉब्लेम होता मॅडम. मला कानात, डाव्या कानात कायच ऐकू येत नव्हतं. मग डॉक्टरने सांगितलेलं नस कमजोर झालेत आणि मशीन लावायला लागेल वगैरे म्हणून 3-4 वेळा मी त्यांच्याकडे गेलेले. मग त्यानंतर त्यांनी शुगर आणि हे चेक करायला सांगितलं, युरिन. त्यात मला लक्षात आलं मला शुगर झाले. मग मग मला माझा भाऊ राहुल पाटील भेटला माझ्या काकांच्या कार्यक्रमात, रांगोळी. मग मला खूप टेन्शन आलं, कारण शुगरचे पुढचे भविष्यातील परिणाम मला माहित होते. मी फार जवळून बघितले माझ्या फॅमिलीत. त्यामुळे त्यानं मला कॉन्फिडन्स दिला, तुझं म्हणजे एकदम शुगर 2 महिन्यात म्हणजे कमी येते आणि तू टेन्शन घेऊ नको. त्याने एकदम कॉन्फिडन्स दिल्यावर मी म्हणजे मला असं चांगलं वाटलं. आणि तिथनं पुढे मी डॉक्टरना दाखवून आले आणि मला पण असं वाटलं, त्याला 10 वर्षाची शुगर, 1000 mg ची गोळी त्याची बंद होऊ शकते, तर माझी का नाही, माझी का शुगर जाणार नाही असं वाटलं. आणि मी रोजचं वर्कआउट, मॉर्निंग सेशन, मॅरेथॉन मध्ये पण मी भाग घेतलाय. आणि इचलकरंजी मधल्या इव्हेंटला पण जॉईन झाले. इव्हेंटला पण मी दोन वेळा आलेले होते आणि ते पण मला खूप छान वाटलं. यापूर्वी मी दुसऱ्या ग्रुपला जॉईन होते, पण त्यांचा एवढा रिझल्ट मला आला नाही, म्हणून मी ते बंद केलेलं मध्येच. आणि मी 10 तारखेपासून आहार चालू केला. माझी शुगर 133 आणि जेवल्यानंतरची 264 होती. कोलेस्ट्रॉल वाढलं होतं, हिमोग्लोबिन कमी होतं. आणि मी डॉक्टरांच्याकडे जायचं म्हणून 27 तारखेला शुगर चेक केली. त्यावेळी माझी शुगर 81 आणि 106 आली. ओके. 20 दिवसात फरक हा? 15 दिवस, 16-17 दिवसात. 16-17 दिवसात. ओके. वजन पण माझं 4 किलो कमी झालं 20 दिवसात. बेस्ट. डॉक्टर पण गेल्यावर म्हणा लागले मस्तच, एकदम छान रिझल्ट आलाय आणि थोड्या दिवसानं तुमची गोळी कमी करू म्हटली. बर. ओके. वेट किती कमी करायचं अजून? मला 60 पर्यंत करायचं आहे. आता किती आहे? आता 64 किलो आलेला आहे. 4 आहे. ओके. 4 किलो. लोक फक्त वजनावर विचार करतो आपण. वजन आयडियल आलोय मी. हेल्दी राहणं हे खूप महत्वाचं आहे. हेल्दी असणं खूप महत्वाचं आहे. आणि काय या माहितीये का ताई, आपला ग्रुप आणि अदर ग्रुप मध्ये, आपल्या ग्रुपमध्ये ना फॉलोअप खूप तगडा आहे सगळा. आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, कारण रिझल्ट खूप छान आहेत ना. त्यामुळे रिझल्ट छान असल्यामुळं कॉन्फिडेंटली आम्ही तुम्हाला सांगू शकतोय. तुम्ही शोधात होता, राहुल सर तुम्हाला भेटले. ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास घ्याल, ह्याच्यातनं मला बाहेर पडायचंय, हे मला पाहिजे, ध्यासच तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवतो, अट्रॅक्ट करतो. आपण जी गोष्ट पाहिजे ना त्या गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. त्याच्यामुळे ना ऑलवेज तुम्ही लय भाग्यवान आहे. आम्हाला बहीण, भाऊ, मामा, काका यांना सांगायला लय वेळ लागतोय, ते पहिला चेक करतात. इथं राहुल पाटलांचा रिझल्ट मुळे सुरेखाताई तुम्हाला कॉन्फिडन्स झाला. आणि म्हणून सेल्फ रिझल्ट खूप महत्वाचा आहे. तुमचाच रिझल्ट किती लोकांना इन्स्पायर करेल माहितीये का? कितीतरी लोकांचं आयुष्य की हे गोळ्या खातच जगायचं एवढ्यावर ते ठाम आहेत. माहिती नाहीये कोण सुरेखा मासोळेताई 15 दिवसामध्ये एवढा क्लास रिझल्ट येऊ शकतो, कारण काढत नाही आणि तो शेअर करत नाहीत. तो शेअर केला आपण निमित्त होतो कितीतरी लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी. ओके. त्याच्यापूर्वी पण मॅडम मी 2-2.5 महिने आहार घेतला होता, पण ते व्यवस्थित
त्यांचं मार्गदर्शन नसल्यामुळे माझं 2 किलोपेक्षा जास्त कमीच होत नव्हतं वजन. मी सुजाता पाटीलला पण बोलले, माझी बहिणी, तिला पण मी बोलले माझं वजन कमी होत नाही, हालत नाही माझं वजन. 1-2 किलो कमी झालं की परत स्टॉप होतंय. आणि तिथं पण तसंच होत होतं. परत त्यांनी गोळ्या पण दिलेल्या मला, गोळ्या. पण त्यानं पण काय फरक पडला नाही मला. आणि आता इतकं माझं 20 दिवसात 4 किलो वजन कमी झालं. आणि योग्य वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळालं माझ्या भावाकडनं, बहिणीकडनं. आणि मी माझ्या मिस्टरांना पण आहार चालू करत आहे. त्यांना पण 25 वर्ष झालं शुगर आहे. त्यांचा थोडा मेंटली प्रॉब्लेम व्हायला लागलाय. त्यासाठी सुद्धा मी आजपासून आहार चालू करत आहे त्यांना पण. यस, एकदम बेस्ट, करायलाच लागतंय. आम्ही नेहमी म्हणतो एकाच व्यक्तीला करा, कारण एक व्यक्ती का करा, तुम्ही कॉन्फिडंट व्हा, तुम्ही स्वतः रिझल्ट घ्या आणि मग सांगा. कारण काय होतं की तुम्ही कुठं आम्ही कुठं, हा जो विश्वास आहे ना हा निर्माण करावा लागतो, त्याला थोडा वेळ लागतो. रिझल्ट येतो हे आतनं स्वतःला कॉन्फिडेंट पाहिजे, मग घरातल्या. म्हणजे मी काल ओरसला होते, ते नवरा बायको एक होते, ते म्हणायला लागले माझ्या नवऱ्याला पण करायचं. म्हटलं ताई पहिला तुम्ही, नंतर बाकी. कारण का की पहिला कॉन्फिडेंट व्हा. कुठली गोष्ट श्रद्धा बसल्याशिवाय होत नाही, रिझल्ट येत नाही. श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्याच्यामुळे थोडं वेट करा. म्हणजे काय आहे की तुम्ही बरोबर चालू करायला लागला, कारण स्वतःला आला, कॉन्फिडेंट झाला. आता आपण फोर्सफुली घरातल्यांच्यावर काम करू शकतो. आणि दोघांना पण आपण तू बी तसाच, मी बी तसाच. मला पण चीट करायला आवडतंय, तुला पण चीट करायला आवडतंय. दोघांनी मिळून करायचं, दोघांनी मिळून बाहेर जायचं, असं होतंय. त्याच्यामुळे आपण वर्क करतो. तुम्ही छानपैकी वर्क केलंय, त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे. कॉन्फिडेंट राहा. डॉक्टर थोड्याच दिवसात गोळी बंद करतात, कारण तुम्ही स्वतः वर्क केलं तर, रिझल्ट क्रिएट केला तर. ओके. आणि वेट लॉस मॅरेथॉन मध्ये संध्याकाळचं सेशन पॉवरफुल, खूप नॉलेज उपयोगी पडतंय आपल्याला, सारखं सारखं उपयोगी पडत असते, दिवसभरामध्ये आठवत असतंय. त्याच्यामुळं एकदम कॉन्फिडेंट राहा. ओके. आपला ग्रुप खूप छान आहे मॅडम. आणि मी राहुल पाटील, सुजाता पाटील आणि आपले 27 फॅमिलीचं खूप खूप धन्यवाद म्हणेन मी. काही नाही, तुमचं कर्म. आणि हे सगळे निमित्त मात्र, 27 सगळी निमित्त आहे. तुम्हाला काहीतरी देऊ घेऊ लागतोय, माहितीये का, या जन्माचं गेल्या जन्माचं, म्हणून आहे हे सगळं. एकमेका देऊ घेऊ लागतो, म्हणून आपण इथं कनेक्ट आहोत. ओके. चलो, आता आपण जाणार आहोत अजून एक रिझल्ट. शकुंतला मॅडम, जोरदार क्लॅपिंग करू आपण शकुंतला ताईंसाठी. आणि मस्त पैकी शकुंतला ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, आणि का वाटलं स्वतःवर काम करावं, काय चॅलेंज होता, आता काय रिझल्ट आहे. म्यूट करा, म्यूट पहिला म्यूट करा. बघा गुरु कसा असतो. गुरु कोण पण असू शकतो, नात पण असू शकते, नातू पण असू शकतो. म्हणून तर आपण सगळ्यांच्याकडनं नाही झालं अजून. येस, ते माईक गुन्हेची नाही का? हा झालं झालं. कुल्ले सर कसं सांगायला लागलेत बघा, कुठनं बसून. हा शकुंतला ताई, नाव कुणाकडून मिळाली, आणि का वाटलं आपण आपल्यावर काय काम करावं, आणि काय काम केलं, आणि त्याचा रिझल्ट काय. शकुंतला झपाटे रोईहून बोलते. मला 27 फॅमिलीमध्ये ले मॅडम सांगितलं. माझी मानदुखी, डोकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघे, तासदुखी हे सगळं चालू होतं. पोटाच्या व्याधी पण खूप सुरू होत्या, चालू हाय अगदी पोटाच्या. मला आता 5 महिने झाला औषध चालू आहे पोटावर. अल्सर झाला म्हणून सांगितलेलं डॉक्टरनी. त्याला पथ्य होते, औषध होतं, पचनक्रियेचं, पित्ताची गोळी चालू होती. आता ते सगळं बंद झाले 15 दिवसात. मी फॅमिलीला 27 फॅमिलीला जॉईंट झाले. मुल्ले मॅडमनी मला सांगितलं असं असं इथं जॉईंट व्हा. मी घेतले. तुम्ही एवढं कसं लहान झालाय म्हणून मी विचारले त्याला. तर त्यांनी म्हटलं मी हे 27 फॅमिलीला जॉईंट झाले, मी औषध हे प्रोटीन चालू केले, त्याच्यामुळे माझ्यात फरक पडलाय. म्हणून मी पण दुसऱ्या दिवशी आमच्या मिस्टरांना घेऊन त्यांच्या घरी गेले. मीटिंग चालू होती, युवराज सर आले होते.
हं, त्याच दिवशी आम्ही जॉईन झालो, त्याच दिवशी प्रोटीन सुरू केलं, शेक घेतला. हं. 17 दिवस झाले, मला खूप फरक पडलाय मॅडम. माझी मानदुखी, हातदुखी, वर्कआउट करते सकाळी उठून 5 वाजता. हं. 5:30ला वर्कआउट चालू असते आमचं दोघांचा पण. यांना पण फरक पडायला लागलाय, मला पण खूप फरक पडलाय, खूप छान वाटतंय. शकुंतलाताई, एक प्रश्न विचारायचा हा. आहे. जे काही पहिला पित्ताची गोळी होती, तुम्हाला एवढं सगळं सांगितलं होतं, एवढं 5-6 महिने करत होता, ह्या दोन्ही मध्ये फक्त फरक काय? औषधं सगळेजण लक्षात घ्या, यांचे डॉक्टर किंवा यांना होणारा त्रास कमी झाल्यामुळं यांचं हे पित्त वगैरे आहे ना, पित्त झालं नाही तर कोण औषध खाईल? खाणारच नाही ना. पण हे दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? फक्त खाण्यापिण्यामध्ये काय बदल केला? त्यामध्ये बदल म्हणजे सगळं तळलेले पदार्थ, वरलं तेलकट पदार्थ सगळं बंद आहेत. भाजी भाकरी, हे काकडी, गाजर, हेच व्यवस्थित आहार घेते. आणि झोप व्यवस्थित मला लागत नव्हती. झोपेची गोळी आता 5 महिने झालं चालू आहे. झोपेची गोळी सुद्धा बंद केली मी, जॉईन झाले त्या दिवसापासून. ओके, लागायला लागले झोप आता? हो, झोप लागते. हा, तुम्ही हॅप्पी? थँक्यू मॅडम. ओके. बघा, 15-15 दिवसात जर एवढा कॉन्फिडन्स येत असेल तर का नाही करायचं? आणि तिकडे पण आपण करतच असतो ना. पण काहीतरी मेडिसिन चालू आहेत आणि मी बघा 6 महिने झालं मेडिसिन घेत आहेत, 5 महिने झालं, पण बदल कधी केला? फॉलोअप नंतर. डॉक्टरांना फॉलोअप घ्यायला वेळ नाही. डॉक्टरांनी सांगितलं नसेल का तेलकट खाऊ नका, या सगळ्या गोष्टी करू नका? सांगितलं होतं, पण डाएट बद्दल गाईड होत नाही. मेडिसिन वर आपण डिपेंड राहतो आणि आपणच ठरवतो आज हे खाणार आहे, आज एक गोळी खाऊ आपण, म्हणजे मग पित्ताची गोळी खूप लोक आधीच खाऊन टाकतात. कधी काहीतरी तेलकट खाणार आहे, आज माझ्या चिटी होणार आहे हे ठरवतात आणि आधीच गोळ्या खातात की मला होऊ नये त्रास म्हणून. तर तसं नसतंय. तर आपण ना याच्यावर प्रॉपर वर्क केलं आणि राईट सांगितलं, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम हा झोप न झाल्यामुळं वारंवार चिडचिड, झोप नाही झाली की चिडचिड आपोआपच होत आहे. कारण कसं असतं माहितीये का, ते कोष्ट्याचं कसं जाळं असतं आणि त्यात कोष्टी कसं अडकतोय बघा, तसा एक चॅलेंज आला की आपण त्याच्यात अडकत अडकत त्याच्याशी रिलेटेड दुसरा येतो, दुसऱ्याशी रिलेटेड तिसरा येतो आणि याच्यातनं बाहेर पडायचं कोळ्याला कसं कळत नाही बघा, तसं हिथं पण कळत नाही. एक एक प्रॉब्लेम आणि कॉन्फिडन्स लूज होतो. सगळे एवढे बुट्टीभर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कारण बॉडी हील होत्या. तुम्ही राईट खाणं, राईट विचार आणि तो जो कॉन्फिडन्स आहे ना, कुल्ले सरांचा स्वतःचा रिझल्ट, युवराज सरांनी दिलेला कॉन्फिडन्स, ह्याच्यामुळं इमिजिएट, आणि हे शोधातच होते, यांना बाहेर पडायचं होतं ना या प्रॉब्लेम मधनं. लोक प्रॉब्लेम आल्यानंतर हेल्दी राहण्यासाठी शोधत असतात आणि काही लोक एवढे प्रॉब्लेम्स आले, सुजाता घाट सारखं एवढे प्रॉब्लेम्स आले तरी स्वतःलाच अजून लई शान समजत असतात. मग काही लोक पटकन शोधतात त्यांना. हे दोघी आजच्या बघा, ह्या दोघींना पण, सुरेखाताईंना पण आणि शकुंतलाताईंना पण, दोघींना पण पटकन सापडलंय. यांना पाहिजे तर यांना मिळालंय. आणि मी 10 वर्ष झुंजत होते, पण स्वतःला मी योगा करते, घरचं खाते, या सगळ्या गोष्टीची गरज नाही असा ऍटिट्यूड हा तुम्हाला लई माग खेचतोय बर का. कारण मी अनुभवावरनं सांगायले की हे तुम्हाला माग खेचत असतोय. असं करून बघीन, तसं करून बघीन, याच्यानं होईल त्याच्यानं होईल, नाही. शकुंतलाताई, तुम्ही जे प्रोटीन इंटेक करायला लागला त्याच्यामुळे जे हार्मोन्स रिलीज व्हायला लागतं मेलॅटोनिन, ते हार्मोन्स राईट रिलीज व्हायला लागलं, तुम्हीचा फॉलोअप राईट झाला म्हणून मस्तपैकी झोप लागली. आणि झोप आल्यानंतर या सगळ्या चॅलेंज आहेत ना, सिव्हिअर ऍसिडिटी, ब्लडचा पीएच वाढणं, या सगळ्या गोष्टीवर काम होतं आणि मग बरं वाटायला लागतं. ओके. हो मॅडम, आज बोलणार आहेत 5 मिनिटं थांब. हा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सरीचा जो जो 6 वर्षाचा प्रॉब्लेम होता पित्ताचा, पूर्वीपासूनच तिला पित्ताचा प्रॉब्लेम होता. आम्ही भरपूर डॉक्टर केले, घरी काय रिपोर्टच येत नव्हता त्याचा. अरे कोण एवढ्या जोरात बोलालंय? हॅलो, शोधा. गोष्ट लई लोकांना केलंय, गोष्ट लई लोकांना केलंय. जरा शोधा त्यांना कुठं आहेत ते. केलं त्यांनी. केलं काय?
अहो मी नेहमी म्हणत असते की आपण थोडं छान बोलायला पाहिजे घरात पण. घरात तर असलं बोलायला लागला कार कार क्यार क्यार, मग काय होणार? हा शकुंतला सर बोला तुम्ही. हा, आम्ही भरपूर डॉक्टर केले याच्यासाठी. जवळजवळ 10 वर्षाचा पित्ताचा त्रास होता, कमीच होत नव्हतं. हम्म. आता एक दिवस काय झालं, ते इन्सुरन्सचा अल्सरचा प्रॉब्लेम चालू झाला. जवळजवळ 5-6 महिन्याचं ट्रेनिंग चालू होतं हिचं. हम्म. मग आतड्याचं थोडं प्रमाण कमी झालं होतं दुखायचं, पण पूर्ण 100% तिचे रिझल्ट येत नव्हता. मग ते एक दिवस हे बाजारला गेल्यानंतर हुल्ले मॅडम तिथे भेटल्या. तिनेच सांगितलं तुमची प्रकृती एवढी खालावली कशामुळं, काय झालंय तुम्हाला, विचारले, जी चौकशी केली सगळी. त्यानंतर तिने सगळं सांगितलं सविस्तर, माझं असं असं व्हायला लागलंय, मी एवढं औषध घेतलो तरी त्याचा काय फरक पडेना झालाय. मग तिने सांगितलं की आमच्याकडे 2700 फॅमिलीचं औषध आहे चालू आहे, ते तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येणार. मग हिने मला सांगितलं, मी ड्युटी करता आल्यानंतर मला हिने सांगितले उद्या असं असं मीटिंग आहे, त्या मीटिंगला जाव्या, सर येणार आहेत. मग आम्ही वेळ काढून मी गेलो तिथं. तिने आम्हाला सगळं सांगितलं. असं असं युवराज सरांची मीटिंग होती ती रांगोळीचे. मग तिने सांगितलं मला असं असं करा तुम्ही, हे घेऊन बघा, तुम्हाला 100% रिझल्ट येणार. मग त्या दिवशी आम्ही जॉईन झालो. ते शेकचं हे पॅकेज घेतलं. दुसऱ्या दिवशी पासून आम्ही त्याचं ट्रायल चालू बी केली सकाळपासून. मग तिने वर्कशॉप हे केलं, सगळं बी चालू केला सकाळी. 4-5व्या दिवसानंतर हिला रिझल्ट यायला आलाच. तिचं पोटदुखी होती ती पूर्ण 100% पूर्ण बरी झाली. तिला झोप लागत नव्हती रात्री. एक 11-12 वाजल्यानंतर हिला रात्रभर झोप नसायची, त्यामुळे हिला पित्ताचा त्रास जास्त वाढत होता. मग ते हळूहळू कमी झालं. आता जवळजवळ 15-20 दिवस झाले, पूर्ण 99% मॅडम सगळं पूर्ण झालं हिचं, ओके. पूर्ण कव्हर झालंय. त्यामुळे आता आम्ही एवढं खुश आहे की 9-10 वर्षाचं जे घडलं नाही ते आम्हाला 15-20 दिवसात रिपोर्ट त्याचा चांगला यशस्वी एकदम 100% रिझल्ट आला मॅडम. येस, कारण काय आहे की हे बघून हा मॅडम बोला की. हा नाही नाही, हे काय आहे माहिती का, हे लाईफस्टाईल मुळे होतं. आपल्या खाण्यापिण्यात बदल करायला पाहिजे, ज्या गोष्टी कमी आहेत त्या ऍड करायला पाहिजे, विचारात बदल पाहिजे, आणि कुणाचा तरी मॉरल सपोर्ट लागतो. एखाद्या चॅलेंज मधनं बाहेर पडत असताना कुणीतरी म्हणायला लागतं की होत रे बाबा, चल तू माझ्या बरोबर इथंच आहे, चल तू. ह्या गोष्टी आपण जे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह हे आहे ना, ते कधी येतं बॅकिंगला बेस्ट रिझल्ट असेल तर. मग ते आपल्याकडे ना 87 मध्ये ते क्लास रिझल्ट आहेत ना, त्याच्यामुळं हा कॉन्फिडन्स आम्हाला तुम्हाला देता येतो. म्हणजे युवकांनी जो दिला ना त्याचा स्वतःचा रिझल्ट आहे, आणि हे इतके कॉन्फिडेंटली बोलू शकतो आपण कारण त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍज ए मेडिसिन म्हणून, म्हणजे झपाटे सर म्हणतात ना औषध, आपण औषध नाहीये, आपण लाईफस्टाईल चेंज करतोय, आपण खानपान चेंज करतोय. ह्या खानपानमुळे ना खूप बदल होतो, खूप बदल होतो. कारण का, पेशीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मनाला फ्रेश ठेवणार आपण सगळं इंटेक करायला लागलोय. टेस्ट पॉवरफुल बेस्ट. चॉकलेट व्हेनिला भाकरी खातोय का? नाही खात. इथे चॉकलेट व्हेनिला मस्त पैकी भारी, पाहिजे तो फ्लेवर आणि पाहिजे त्या पद्धतीनं कॉन्फिडन्स, या सगळ्याचा परिणाम आहे. मन छान होतं आणि त्याच्यामुळं हा जो प्रॉब्लेम असतो ना, तुम्ही म्हटला हा क्रॉनिक असतो, वाढत वाढत जातो, कारण आपण सगळं ऍसिडिक खातो, अल्कलाईन कमी खातो. ह्या सगळ्याचा परिणाम आहे की तुमच्यामध्ये बदल होतो. इथं आपण या सगळ्या गोष्टी वाढवतो. आता झपाटे सर, खूप लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपण स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता 20 दिवसामध्ये इतका क्लास रिझल्ट असेल तर आतनं असं वाटायला पाहिजे की ह्याला सांगायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे, त्याच्यावर बोलायला पाहिजे, या बहिणीला सांगायला पाहिजे, त्या बहिणीला सांगायला पाहिजे. रियालिटी आहे. आता तुम्ही म्हणाल सांगाल तर सगळ्यांना सांगताय, 500चीच लिंक आहे बघा. 2-3 लोक, 4 लोक, 10 लोक आता वेटिंग वर आहे. एवढे सगळे लोक वेटिंग वर आहेत. पण खरं खरं ज्याला गरज आहे त्याला आपण देणं आणि त्याने वेळेत हजर राहणं, म्हणजे वाढत सगळ्यांनाच असतो. भूक कमी लोकांना असते, त्याला भूक आहे तो लवकर जॉईन करतो, भूक आहे तो जेवणार आहे ना. त्याच्यामुळं आपण लोकांपर्यंत पोचू. खूप लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत झपाटे फॅमिलीसाठी.
आणि आता आपण जाणार आहोत आजच्या बोधकथा. सुषमा मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स आपण उद्याला घेऊ. ओके, कारण इकडे टॉपिक आहे तर आपण उद्याला घेणार आहोत. तर इथं आजचा टॉपिक आहे, सगळेजण मिस करतो ना आपण ढेरे सरांना. हे 2-3 आठवडे आपण मिस केलो. एकदा जोरदार क्लॅपिंग, कारण एज हा फॅक्ट असा असतो, त्याच्याबरोबर व्यवहार पण कळत असतो, ह्याच्या बरोबर जाणीव पण होत असते. आणि या सगळ्या गोष्टी की माहिती, कारण आपल्यापेक्षा जास्त पावसाळ्यांनी खाल्लेले आहेत. मग या पावसाळ्यांमध्ये स्वतःला स्वतः कसं डेव्हलप करायचं, स्वतः एखाद्या गोष्टीमधनं कसं बाहेर पडायचं, ह्याचं ट्रेनिंग आज ढेरे सरांच्याकडे आहे. ढेरे सरांची बोधकथा काय आहे मला माहिती नाहीये, पण एवढं मात्र नक्की की मॅडम जाऊन ढेरे सरांची सहचारिणी दररोज आपल्या बरोबर असणारी जाऊन 1 महिना सुद्धा कट्टाकट्टी आहे. तर याच्यामध्ये ढेरे सर परत बॅक टू पॅव्हलियन. कारण ही लाईफ म्हणजे एक, मी तुम्हाला सांगू काय, भगवंतानं तुम्हाला दिलेलं एवढं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रडत गाणं म्हणत हे तुमच्यावर डिपेंड आहे. मग करायचंच आहे. तर खूप लोक ना 20 वर्षापूर्वी आई गेले, ते अजून ती जागा नाही घेऊ शकत, पण त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. एवढ्या दिवसापासून खूप लोक मला सांगतात हे गेले म्हणून तेव्हापासून मला हे चालू झालं, पण नाही, तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडत आहे, त्यातनं बाहेर पडावं लागतं. हा सगळा नियतीचा खेळ आहे. हा तुम्हाला खेळच म्हटलंय, म्हणून मी मगाशी म्हटलं बॅक टू पॅव्हलियन ढेरे सर. कारण याच्यात मध्ये सोडून नाही चालत. तो दिलेला पिरियड तुम्हाला कंठावाच लागतो. आणि ते ढेरे सरांच्याकडे एकदम पॉवरफुल. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू, डबल क्लॅपिंग ढेरे सरांसाठी. तुम्ही सर ऑल म्यूट टाका. कोण डबल डिव्हाइस वर असेल ना, तर थोडीशी रिक्वेस्ट राहील तुम्हाला की एकावर या, कारण कथा आहे ती आणि ती बोध देणारी आहे. त्यामुळं एखाद्याला कुणाला तरी वेटिंग वर आहे, त्यांना बेनिफिट होऊ दे. ओके, चलो कंटिन्यू ढेरे सर. अनम्यूट करा सर. नुकतीच दिवाळी झालेली आहे. अतिशय आनंदाचा असा सण असतो. सगळे नातेवाईक एकत्रित येतात. नांदायला गेलेली मुलगी दिवाळीच्या सणाला आपल्या घरी येते. आनंदामध्ये भाऊबीज, वेगवेगळ्या पूजा आपल्याकडून साजरे केल्या जातात आणि एक आनंदाचा असा सण आपल्याकडून आनंदातच साजरा केला. याच्यामध्ये जे येतात ते अतिशय जवळचे नातेवाईक असतात. कारण नातं हे जन्मोजन्मीच गुंफलेलं असतं. लग्न होऊन एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते त्यावेळेला ते आपल्या माहेरच्यांना सगळ्यांना सोडून आपल्या घरामध्ये येत असते, सासरी येत असते आणि सगळं स्वतःच ती तिथं विसरून जात. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, जे पूर्वीचं लग्नापूर्वीचं जे नातं होतं त्या नात्यामध्ये थोडस अंतर पडतं आणि ती या दुसऱ्या घरात होऊन जाते. हळूहळू सर्वस्व जबाबदारी तिच्यावर येते. ती त्या कुटुंबामध्ये एक झालेली असते, स्वतःला विसरून गेलेली असते, एकमेकात गुंतलेलं असतं. आणि मग तिच्या घराची जबाबदारी घेऊन हे कुटुंब माझं आहे, ही माणसं माझी आहेत, ही भावना ती मनामध्ये येते. आणि मग असेच कधीतरी ती आपल्या माहेरी जाते, 2-4 दिवस तिथं राहते आणि पुन्हा सासरी येते. खरोखर असंच आहे, नोकरी करणाऱ्यांचं आयुष्य असंच आहे. घरी कुणीतरी असतं, आई वडील असतात किंवा दोघांपैकी एक कुणीतरी असतं. गावाकडे मालमत्ता असते, इस्टेट असते, शेती असते. ते सांभाळण्यासाठी ती वयोवृद्ध माणसं तिथे राहत असतात. पण त्याच्याही पेक्षा पुढं त्यांचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. त्या वयस्कर माणसांचं, विशेषतः खेड्यामधल्या लोकांचं, शेती आहे, घरदार आहे, नातेवाईक आहे, यांच्याशी त्यांचं अतिशय जवळचं नातं बनलेलं असतं. शेती हे त्यांचं आयुष्यच असतं. जन जनावर पाळलेले असतात, त्यांच्यामध्ये
ते विसरून गेलेले असतात स्वतः. ताई मगाशी म्हटल्या की याच्यातून बाहेर पडायचंय. ताई तुम्ही दिलेलं साधन मला याच्यातून बाहेर पडायला कारणीभूत करत. आपल्या हुपरीनं मला एक मोठी देणगी दिलेली आहे. ती देणगी म्हणजे दिलेल्या त्या गायी. आणि आपण वारंवार म्हणता की केवळ सर तुम्ही होता म्हणून गौरी वाचली. खरोखरच त्या गौरीची कथा एके दिवशी कधीतरी मी सांगेन. मॅडम जेव्हा गेल्या त्यावेळेला मुख्य प्राण्यांना सुद्धा याच्याबद्दलच्या ज्या भावना असतात त्या अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्या जातात. असंच नातं या दिवाळीच्या संबंधातलं आपलं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जगायला भाग पाडत. आई वडिलांना उत्साह येतो, मुलं नोकरीवरून येतात, 4 दिवस आई वडिलांना भेटायसाठी म्हणून येतात. खरोखरच बाहेर नोकरीच्या निमित्त गेलेला मुलगा आई वडिलांना मी कधी भेटेन असं त्याला झालेलं. असा श्याम दिवाळीसाठी आलेला होता घरी. दिवाळी संपली, आता नोकरीच्या ठिकाणी जाणं त्याला फार गरजेचं आहे. सगळं साहित्य गाडीमध्ये भरलं आणि श्याम गाडीमध्ये जाऊन बसला. गाडीचा दरवाजा उडताना आईला म्हणाला, चल गाई येतो मी. आणि त्यानं गाडीचा दरवाजा ओढला. आईनं भरलेल्या डोळ्यांनी, पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला सांगितलं, बाळा पोचल्यावर फोन कर. गाडी चालवत असताना फोन अजिबात करू नको, फोनवर बोलू नकोस. आणि दुसरीकडे वळून सुनबाईला म्हणाली, सुनबाई सांभाळा आता तो सर्व. दिवाळीसाठी आलेला श्याम ज्या आनंदानं आलेला होता त्या आनंदानं तो परतत नव्हता. आईकडे बघितल्यानंतर त्याचे डोळावलेले. तोही दुःखी अंतःकरणानं आई वडिलांना सोडून नोकरीच्या ठिकाणी नाईलाज असतो जात होता. आई वडील दोघेच गावी राहत होते. दिवाळी आली आणि गेली सुद्धा. 4-5 दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद देऊन गेली. पण जाताना मात्र पुन्हा सुकलेल्या फुलासारखे त्यांचे चेहरे झाले. अगदी उधाण आलेला संवाद त्या 4-5 दिवसामध्ये घडलेला होता. आणि आता मात्र त्यांचे चेहरे आणि त्यांचं मन रडवेलं झालेलं. तरीही खंबीरपणानं आईवरील ते दुःख न दाखवता आनंदानं आम्ही तुम्हाला निरोप देत आहोत असं दाखवत असत. दोघांचे डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. श्याम गाडीत बसला. त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलंही गाडीमध्ये बसली आणि श्यामने गाडी स्टार्ट केली. कोपऱ्यापर्यंत जाईपर्यंत आई त्या गाडीकडे पाहत होती. माझी चिमणी पाखरं त्या जंगलाच्या इमारतींच्या त्या गोतावळ्याला भेटायला चाललेली. मोकळं आनंदी जीवन जगण्याची सवय आम्हाला, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जाऊ शकत नाही, तिथे राहू शकत नाही. पण आज जेव्हा ही चिमणी पाखरं हे घर सोडून जात होती तेव्हा खरोखरच आईला आणि बाबांना अतिशय दुःख होत होतं. त्या गाव पांदितल्या जिव्हाळ्याच्या घरट्यातून EMI चे हप्ते भरणाऱ्या त्या जंगलाकडे ती निघाली होती. ते उष्ण घरट होत. ती चिमणी पिलं त्या घरट्याकडे निघाली होती. जाण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. डबडबल्या डोळ्यातील आसवांना बाहेर न येऊ देता आई निघण्यापूर्वी घरामध्ये सामान भरत होत. माझ्या मुलाला दिवाळीचं खायला मिळणार नाही म्हणून जेवढं घरामध्ये होतं तेवढं ते डब्यामध्ये भरत होत. बाबा कोचावर बसून बघत होते. मध्ये बाबांना ते राहवलं नाही. एवढं मोठं सामानाचं ओझं लेकांना न्यायचं कसं हा विचार त्यांच्या मनामध्ये. म्हणून ते आपल्या बायकोला बोलले, अगं हे सगळं तिथे मिळतं ना, तू एवढं ओझं कशाला त्यांच्या बरोबर देते. पण आई ती आईच, तिचं प्रेम असतं.
सुद्धा ती त्या डब्यांमध्ये भरत होती आणि बाबा तिला ते अडवत होते, अरे ओझं नको देऊ, गाडीमध्ये जागा नाही. श्यामला राहवलं नाही. श्याम मध्येच पटकन बोलला, बाबा सगळं मिळतं हो, पैसे दिल्यानंतर सगळं मिळतं, पण आईच्या हातचा गोडवा त्या हलवायच्या पदार्थांना येणार नाही. पटकन त्या माऊलीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा टपकल्या. ती हळूहळू सामानच भरत होती. मुलगा, सून, लेकर गाडीमध्ये बसली आणि खरोखरच हा जो नात्याचा एक हप्ता होता, तो हप्ता चुकता करायसाठी आलेली मुलं, सून, नातवंड सगळे आली तशी परत निघाली. तो द्यावाच लागतो ना वर्षातनं कधीतरी हप्ता, बँकेचा असेल किंवा कोणाच्या कर्जाचा असेल. तसं हे कर्ज आहे, आई वडिलांचं एक कर्ज आहे, ते कधी न फेडता येणार. जेव्हा आपण प्रेमानं त्यांच्याजवळ जाऊ तेव्हाच तो आपला EMI फेडला जातो काही प्रमाणात. गाडी कोपऱ्यावर गेली, दिशेनाशी होईपर्यंत आई हात करत होती आणि गाडी दिशेनाशी झाली तेव्हा पटकन ती वळली आणि तिने डोळ्याला पदर लावला. घरामध्ये पावलं टाकली. पाठीमागे बाबा होते. बाबाने शर्टाच्या बाहीनं डोळ्याच्या कडांना पुसून घेतलं आणि ते कोचावर बसले. न कळत त्यांचा हात टीव्हीच्या रिमोट कडे गेला. टीव्हीचा रिमोट हातामध्ये घेताच चिमणीच्या आवाज कानावर पडले, बाबा कार्टून लावा ना, बाबा कार्टून लावा ना. तिकडून दुसरा आवाज आला. नातू हट्टाला पेटला होता, बाबा अवेंजर लावा ना, अवेंजर लावा. दोघांची ती लुटपुटीची भांडणं एका टीव्हीसाठी आणि छोट्याशा रिमोटसाठी संपली होती. 4 दिवस तब्बल यांचा हाच वाद चाललेला. 4 दिवस कसे गेले ते दोघाही आई बाबांना कळलं. ते सुखावून गेले होते 4 दिवस. चिमणी पाखरं घरामध्ये ओढत होती, फिरत होती आणि एकदम 4 दिवसानंतर ती गडद झाली. फार वाईट वाटलं त्यांना दोघांना. 4 दिवसाचा आनंद आठवत आठवत तिथे तो दिवस घालवत होता. श्यामलाही दिवाळीला येताना आईबाबांना भेटायची आणि खरोखर पापण्यांच्या कडेला घरच्या ओढीनं विसावलेली आसवण मोकळी करण्याची संधी होती. सगळे आले की घरटं कसं गजबजलेलं असतं, आनंदानं बहरून जात. इकडे दोघा जणांचंच आयुष्य असतं, पण मुलं, सुना, नातवंड घरामध्ये आली की हे पण स्वतः सगळं विसरून गेले असतात. बाबा नातवंडाच्या आठवणीमध्ये हरवून गेले. आतापर्यंत दाबून ठेवलेला आईचा हुंका तिला न आवडता आल्यामुळं तिने तो सोडून दिला आणि तो हुंका बाबांच्या कानावर गेला. त्या रिमोट हातामध्ये घेतला आणि टीव्हीकडे बघत असताना बाबा स्वतःला हरवून गेले होते आता. पण बायकोचा हुंका ऐकल्याबरोबर त्यांना राहवलं नाही, ते भानावर आलं आणि ते पटकन बोलून गेले, अगं हे दरवर्षी होणारच आहे. तेवढ्यात कापऱ्या आवाजामध्ये आई बोलली, पण हे व्हायलाच हवंय का हो? मुलांनी जायलाच हवंय का हो? ती इथे नाहीत का राहू शकत? या छोट्याशा गावामध्ये त्यांच्या गरजा पूर्ण नाहीत का होऊ शकत? त्यांनी आपल्यापाशी राहावं, आपल्या गावी राहावं, आपल्या जवळ राहावं. आणि पुन्हा तिने आपली आसू मोकळी केली. वडील या शब्दानं पोक्त झालेले बाबा, त्यांची वडील जबाबदारी असते आणि ते खरोखरच कशी जबाबदारी पार पाडतात हे आजोबा झाल्यानंतर कळलं. ते पोक्त झालेले बाबा त्यांनी दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाले, अगं कुणी आपल्या आनंदाने घर सोडतं का? घरात
फुलाचं ते अंगण, परसातला तो पारिजात, मोहरलेला तो मोगरा, मायेच्या पदराची ही सावली, घर नावाचं आभाळ माया देणारं अभेद्याचं हे छप्पर, ते सोडावं असं आनंदाने कोणाला तरी वाटतं का? त्या अनोळखी शहरामध्ये ही घरं राहतात, ही मुलं जाऊन राहतात. एवढ्या छोट्या छोट्याशा घरामध्ये ते दिवस काढतात. परिस्थिती माणसाला भाग पाडतं. नाही राजन आपलं घर सोडावं लागतं, पोटासाठी, रोजगारासाठी, शिक्षणासाठी. गावातून कितीतरी दूर त्यांना जावं, अनोळखी शहरामध्ये जावं लागतं. याचं कारण त्यांनाही घराचा आधार व्हायचा. मुलावर उद्या कुटुंबाची जबाबदारी पडलेली असते आणि तो आधार पेलण्याची ताकद यावी म्हणून आपलं घर सोडत असतो. त्यासाठी ते घरापासून दूर जात. आपल्या माणसाच्या सुखासाठी लहान लहान त्यांना राहून, अरे आपल्या कोंबड्याच्या खोराड्यापेक्षाही लहान जागेत ती मुलं राहतात. त्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव होते, त्यांची काही स्वप्न असतात आणि ती उराशी बाळगूनच हे आपल्याला सोडून जात असतात. मग अशा वेळेला का आपण वाईट वाटून घ्यायचं? कधीतरी आपल्याला भेटणार आहे त्या दमल्या भागलेल्या जीवांसाठी, आपल्यापासून दूर गेलेल्या त्या लेकरांसाठी ही दिवाळी एका विसाव्यासारखी असते. आपणही तेच केलं की ग, त्याचं इतकं वाईट वाटून घेऊन का उपयोग आहे? बाबा समजूत काढत होते. बाबांच्या या समजावण्याची आईला सवय झाली होती, पूर्ण सवय झाली होती. दर दिवाळीला तेच होतं. बाबा समजत होते. श्याम कधी घरी आला, त्याची बायको कधी मध्येच आली, तो 1-2 दिवस जाताना पुन्हा आईचं हेच असायचं. बाबा तिची समजूत काढायची. पण वरून भरभक्कम वाटणारे बाबा मुलं गेल्यानंतर आतून किती कोसळलेले असतात हे फक्त आणि फक्त त्यांची पत्नीच ओळखत असते. आईला माहित होतं हे वरून वरून बोलताय, फुटण्यासारखं अंतःकरण त्यांचं गच्च भरलेलं आहे, पण ते दाखवत नाही कारण ते पोक्त झालेले आहे. ते वडील आहेत, घराची जबाबदारी आहे त्यांच्यावर, आणि ही आई पूर्ण ओळखत होते. आई बाबांचा हा एक अलिखित नियमच झालेला असतो. जेव्हा आई भावनिक होते ना, ती जेव्हा कोसळण्याच्या मार्गावर असते तेव्हा बाबांनी भक्कम व्हायचं असतं. आणि खरोखर बाबा भक्कम होतात. बाबा अस्वस्थ झालं की त्यांना सावरण्यासाठी आतापर्यंत जशी साथ दिलेली होती तशी आई पदर खोचून त्यांना साथ देते. खरोखरच दोघेही नात्याच्या भुईला डोळ्यांच्या पाण्याने भिजवत प्रेमाची खूप उगवत असतात. कशासाठी? तर पुढच्या वर्षी एक दिवाळी येणार आहे आणि ह्या कानांच्या पाकळ्या आपल्या दाराच्या समोर उभा राहणाऱ्या गाडीची वाट पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. आणि खरोखर जेव्हा आपल्या लाडक्या मुलाची, नातवंडांची गाडी आपल्या दारात आलेली आहे ते पाहिल्याबरोबर त्या आईचा आणि त्या बाबांचा ऊर इतका भरून आलेला असतो, आनंदानं आलेला असतो. पण तसं नाही, परत जाताना मात्र हा दूर दुःखाच्या डोंगरा एवढा मोठा झालेला असतो आणि त्या उराला ते सगळं सामावून घ्यावं लागतं. का तर पुढे आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि समाधानासाठी त्या कुटुंबाला आपल्या स्वतःला सावरावं लागतं. खरोखर त्यांनी आठवण करून दिली आणि मलाही सावरण्यासाठी माझ्या या कुटुंबाने मला साथ दिली. त्यातली 27ची फॅमिली अनेक जणांनी प्रत्यक्ष भेटून, अनेक जणांनी मेसेज टाकून माझ्या दुःखामध्ये सहभागी झाल्याची जाणीव मला करून दिली. त्याबद्दल 27 फॅमिलीचे शतशः धन्यवाद. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण ढेरे सरांसाठी. ढेरे सर माझ्या समोर, वैभव सर, स्नेहलता मॅडम गाडीत बसून चालले. हे सगळं, या सगळ्या गोष्टी ऐकू येते सगळ्यांना? येस. हा, मला हे सगळं दिसायला लागलं कारण नुकतंच दिवाळी झाली. दिवाळी झाल्यानंतर ही प्रत्येकाच्या घरामध्ये परिस्थिती असते. नाही, ऐकायला यायला लागले सर? हे प्रत्येकाच्या घरामध्ये ही परिस्थिती असते. प्रत्येकाची मुले येत आहेत, जाताना काय होतंय, कुठे
कुठे न सांगता पण काहीतरी घालू ठेव